की कोणीही या विषयात राजकारण आणू नये अशी माझी विनम्र विनंती आहे. हा राजकारणाचा विषय नाहीये. आपले सगळे राजकीय मन आणि मतभेद बाजूला ठेवून ते जोडे या चौकटीच्या बाहेर ठेवून आपण माणुसकीच्या नात्याने इथे जमलं पाहिजे. 2 दुर्दैवी घटना इथे झाल्या. विजय बाबाजी ज्यांचा लेख मला आज दुपारी भेटला त्यांच्या घरी गेल्यावर, आणि सोनटक्के कुटुंब, त्या आईच्या वेदना, त्या आईचे अश्रू, सूर्यवंशी पुरे खूप खूप म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत सांगायला तुम्हाला. आम्ही त्या कुटुंबाच्या घरी जेव्हा गेलो तेव्हा ते आई आणि ते 2 भाऊ, तुम्ही विचार करा, त्यांना सरकारने 1-2 नाही 10 लाख रुपये दिले. त्यानंतर कोणीतरी अजून कुठलं तरी नाव त्यांनी घेतलं, त्यांनी त्या कुटुंबाला 50 लाख रुपये दिले. करेक्ट? 50 लाख आणि 10 म्हणजे 60 लाख रुपये त्या कुटुंबाला दिले. त्या आई आणि बहिणींनी सांगितलं, घेऊन जा तुमचे हे पैसे, आम्हाला तुमचा एकही पैसा नको, आमचा लेख आम्हाला परत पाहिजे. तुम्ही माझ्या हे भाषण करताना माझ्या अंगावर काटा येतोय. तुम्ही त्या आईच्या वेदना विचार करा. ती आई आहे हो, तिच्या शरीराचा भाग आहे. त्या आईनी जन्म दिलाय त्या पोराला, आणि त्याची ही जी हत्या होते, मी त्याला हत्याच म्हणणार आहे, कारण आजपर्यंत आपल्याला माहिती नाहीये की त्या आपल्या भावाची हत्या कशी झाली. जी हत्या झाली ती पोलिसांच्याच इथे झाली. अच्छा, तुम्ही होत्या तिथे? अच्छा, मगाशी तुम्ही ज्या सांगा, तुम्ही वत्सला ताई आहे. हा, तुमच्याबद्दल सांगितलं मला मगाशी. आणि जाता जाता तुम्हाला 2 मिनिटं भेटणार आहे. आता तुम्ही विचार करा की जेव्हा एखादी हत्या ही कुठल्या मुलाला, समोर या. अच्छा, ते समोर चंदू रवी समोर ज्यांना मारहाण झाली ते ही मुलं कुठे पोलीस स्टेशनला होती? हा, लॉकअप मध्ये ही मारहाण. लॉकअप वालीच आहेत मुलं. या ननोरे भाऊ समोर या. अमरदीप सोनकांबळे नरवाडे. हे कुणाचं आहे? हे कुणाचं आहे? रमेश. हे बघा. अच्छा, हे सगळे ते बघा. हे ताई यांना 6 दिवस औषध गोळ्या सुद्धा दिल्या नाही डॉक्टर. आता तुम्ही विचार करा ज्या पद्धतीने तर ह्या सूर्यवंशी कुटुंब यासाठी आपल्याला सगळ्यांना लढायचंय. माझी एकच विनंती या लॉंग मार्चला असेल की या लॉंग मार्च मध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला घ्यायचं नाही. त्याच्यात फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाने, सगळ्या लोकप्रतिनिधींचं स्वागत आहे. तुम्ही कुठल्या पक्षावर चिन्हावर निवडून आला आम्हाला माहिती नाही. लॉंग मार्च मध्ये यायचं असेल तर फक्त आणि फक्त ज्याचं बाबासाहेबांवर प्रेम आहे त्याच व्यक्तीने तिथे यायचं. जो संविधान बदलायची भाषा केली त्याला या लॉंग मार्च मध्ये नो एंट्री. कारण का आपण सगळे छत्रपतींची लेखी आहोत, शाहू फुले आंबेडकरांच्या लेखी आहोत आपण, आणि इथे असलेले सुपुत्र. मला कोणी शिकण्याचा अधिकार दिला तर सावित्रीबाई फुलेंमुळे मी लिहायला वाचायला शिकले. मला मताचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला. मला भाषण आणि मोकळं बोलायचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला. मला या रस्त्यावर मोकळं फिरण्याचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला. मला निवडून गेले मी याची सुरुवात कुणामुळे झाली? बाबासाहेबांमुळे. मी संसदेत जेव्हा उभी राहते आणि माझ्या मतदारसंघाच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलते, त्या भारतात पाण्याचं नियोजन व्यवस्थित व्हावं हा मुद्दा या देशात पहिल्यांदा कोणी मांडला? बाबासाहेबांनी. वीज तुमच्या घरापर्यंत पोचली पाहिजे, त्याच्यासाठी एक ग्रीड असलं पाहिजे, त्याचं नियोजन देशात असलं पाहिजे, हे पहिल्यांदा कोण म्हणलं? प्रत्येक मुला आणि मुलीला 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षण पहिल्या टप्प्यात दिलं पाहिजे. हे कुणामुळे मिळालं?
तर काय काय सांगू तुम्हाला. आपण सगळेजण आज जे इथे उभे आहोत, मोकळा श्वास घेतोय, जगतोय, भाषण करतोय, आंदोलन करतोय, हे आंदोलन कुणामुळे तुम्ही मोकळेपणे करू शकता बाबा. त्यामुळे आज आपल्या आयुष्यात जे जे चांगलं आहे ते परमपूज्य आपले लाडके भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. त्याच्यामुळे त्यांना वंदन करूया आणि त्यांचा आदर्श ठेवून आपल्याला बीड आणि परभणी या दोन्ही जिल्ह्याला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांची. दोन्ही लेख आपलेच होते, या महाराष्ट्राचेच होते ना. आता ह्यांच्या वडिलांची कथा आणखीन वेगळी आहे. मला एक सांगा, ह्यांच्या वडिलांना मगाशी फौजिया थाई, बाबा जानी सगळे, विजय भाऊ कुठे गेले? विजू भाऊ पण आहे तिथे, इथे हे पण, दोन डबल आहेत विजय, हे पण आणि हे पण. मगाशी विजय भांबळे मला गाडीत तेच सांगत होते, हे विजू भाऊ तर आहेच आपले. ते दोघं मला गाडीत काय सांगत होते की हे जे होते ते कधीही कुणाला काही म्हणजे आवाज उंच करून पण बोलले नाहीत. जर गावात भांडण झालं तर पहिले यांच्या वडिलांना बोलवायचं की बाबा तुम्ही मार्ग काढा. ज्या माणसांनी उभं आयुष्य शांततेच्या मार्गाने परभणीकरांना शिकवलं त्याचं नाव तुम्ही पहिलं लिहिता FIR मध्ये. याचा जाहीर निषेध आपण केला पाहिजे आणि त्याच्यामुळे, त्या टेन्शनमुळे आज जे ते शहीद झाले त्यांना मी विनम्रपणे आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण. त्यांच्या घरी मी आत्ता गेले होते, अश्रू अनावर होते त्यांच्या कुटुंबाला. ते कुटुंब न्याय मागतंय. मी तुला शब्द देते, तू माझ्या धाकट्या भावासारखा आहेस, की जोपर्यंत तुला न्याय मिळत नाही आम्ही कोणीही इथले, तुम्ही एकटं कुटुंब नाही आहात. हा आपल्या कुटुंबाची लढाई आहे, ही कुठल्याही वैयक्तिक कुटुंबाची लढाई नाही आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी हे काय आहे, सुशिक्षित विद्यार्थी पुणे. अरे बापरे, त्यांचं म्हणणं आहे की त्यांची अशी मागणी आली की सुशिक्षित विद्यार्थीवरचे खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि महिला ज्यांना मारहाण झाली आपल्या वत्सलाताई तशा अजून किती महिने आहेत? 1.5 महिन्याच्या बाळा. अगं बाई, कोण आहे? निकिताताई पण आहे. यांची FIR घेतली नाही ताई. त्यांची FIR त्यांची काय? अरे अरे बाळा, सकट उठू नका, बसा बसा, उठू नका. ऑपरेशन मध्ये पोलिसवाल्याने तिला घरातून काढून मारलं ताई. हिला, या छोट्या मुलीला? नाही, तिच्या आईला. अहो पण ती आई पण छोटीच आहे ना, ती आई कुठे मोठी आहे? तिला निकिता उपाडा 2 मिनिटं. अरे बाळ आहे तिच्या हातात, कशाला? हिला काय केलं? मारलं तुला. हिला मारलं ना ज्यावेळेस ते 15 दिवसाचीच बाळ होती. माय गॉड. 12-13 वर्षाच्या मुलींना पण 12-13 वर्ष. एक मिनिट, थांबा. नको 12-13 वर्षाच्या मुलींना पण मारहाण झाली. काय बोलताय? हो ताई, बेकार मारले. पुरुष बटन लावा, बटन. बोलू दे मला. ऐक काय तुम्ही बोला, वाटत काय आवाज यायला. नाही नाही, ह्या बोलतोय. त्यानंतर तिने काय केलं, घरात बसली. त्यांना दरवाजा उघड म्हणून शनी एवढ्या जोरजोड्यात त्यांनी लाठीने आमचं दार तोडून टाकले पोलिसांनी. 25 ते 30 पोलिस होते. हे सगळे गोष्टी नव्या मोडीचे पोलिस, लेडीज पोलीस होत्या. घाबरल्यासारखी झाली पोलिसांना बघून. पुन्हा ती बाथरूम मध्ये घुसली. बाथरूम मध्ये घुसल्यानंतर त्यांनी बाथरूमाचं पण दार तोडलं. पोलिसांनी 25 ते 30 पोलिसांचा खूप मोठा ग्रुप त्यांचा होता तो. कारण त्यांनी आदल्या रोजी मानवती ताईला मारला. दुसऱ्या दिवशी आमच्या इकडे आले त्यांनी कोविड ऑपरेशन करण्यासाठी. तर इतके पोलीस होते, ते 50 9-10 लेडीज पोलीस होत्या. तेवढे असताना त्यांनी घरात शिरून माझ्या सुनेला मारलं, वडीत पाय फरफर वडीत नेलं. पुन्हा हे 2 मुलं झोक्यामध्ये होते, तिचे 2 बाळ छोटे तिला. तर ते बाळ झोपलेले होते. तर माझी बहीण इथं बायपाचं पेशंट आहे, तिने गोळी खाली झोपली. तर ते आले, पुन्हा नंतर तिला वडून नेलं तर नेलं. पुन्हा त्या बाळातनी पच्च्या लेकरापाशी गेले. पुन्हा त्या म्हणाले तिथं पण कोणीतरी झोपलेलं आहे. माझी बहीण म्हणे बाई मी बाळाचं पेशंट आहे, मी गोळी खाली आता झोपली. मग हे बाळा, तर म्हणे तुम्ही आता बाहेर वडीत नेलं ना त्या बाळात तिला, त्या बाळात तिचे हे बाळ आहेत. मग बोलले सांभाळा तुम्ही हे. तर म्हणे बाई मी कशी सांभाळणार, 6 महिन्याचं लेकरू हे छोटं बाळ, त्या बाळाला मी काय सांभाळणार दोन्हीला. पुन्हा मग त्या लेडीज पोलिसनी बाहेर गेल्या.
तोपर्यंत मारलेला खूप मारलं माझ्या बाळातलीला. नंतर म्हणलं जाऊ दे ही बाळाची नाही. पुन्हा मग त्यानेच सोडलं. घराकडे आली तर लंगडत माझी घरात आली. पुन्हा ते छोटे छोटे बाळा घेतले. मग आम्हाला खूप वाटलं दुःख. मला पण मारलं त्याने, पण मी तिथंच बसले घरामध्ये. आणि पुन्हा मारल्याच्या बाद पण त्याने माझ्या एका तुला देराला पण खूप मारीत बाहेर नेलं. खूप लग्न होईपर्यंत माझ्या देराला मारलं. म्हणजे सगळं शांततेनं फाट्यावर आंदोलन जे होतं, महिला सगळ्या बसलेल्या होत्या, शांततेनं पार पडत होतं. आधी दुपारी मी म्हणजे 12 आणि लगेच मग मी म्हणजे मी हॉस्पिटलला ड्युटी करते, करून खातो पाणी तिथं कताने हॉस्पिटलला मी ड्युटी करते. आणि मग मी घरी गेले 2-2:30 वाजता. घरी गेले, आता नाईट ड्युटी असल्यामुळे मग मी थोडंसं जेवून आम टाकलं. तर 5-5:30च्या दरम्यानमध्ये सगळा आवाजच यायला घरमध्ये. खन 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 दारावर काठ्या माणसावर काठ्या दारावर दगड ते असं व्हायला म्हणून मी बाहेर आले तर मी बघत होते. बघितलं तर काय हे लेडीजला पण काढायले, मुलांना पण काढायले आणि जेंट्सला पण असे मारायले. ते समोर जे पटांगण आहे आमच्या समोर त्याच्यामध्ये मारायले. ते मारित असताना मग मी व्हिडिओ काढू लागले. सुप्रिया ताई तुम्हाला सांगते मी त्याला बघू द्या, मला त्याच्याशी बोलायचं आहे. तर मग मी व्हिडिओ काढत होते, माझ्याजवळ मोबाईल होता, मी त्याचा व्हिडिओ काढत होते. व्हिडिओ काढताना त्या पोलीसवाल्यानं सगळ्यांना म्हणजे पूर्ण गाडी भरून आली माझ्याजवळ, माझ्या अंगणामध्ये घरामध्ये समोर दाराच्या. तर मग ती गाडी आली की त्याने मला सगळ्यांना असा घेराव घातला. फटाफट हातावर फटके दिले, म्हणजे पायावर फटके दिले, सगळ्या अंगावर फटके दिले. मोबाईल पाडा, मोबाईल घेतला त्यानं. लय वाजले का म्हणे महाराज हो तुम्ही तुमची दाखवतो आता तू तर लय लिडरशिप करायलीस का असं तसं. हे पोलीस कर्मचारी म्हणजे आता हे अशोक घोरबण गुरनल आणि याचं पूर्ण ते पथकच होतं त्याचं पूर्ण म्हणजे 10, 15, 20 पोलीस त्याच्यामध्ये होते. ते त्याच्यामधल्या पोलिसांनी सगळ्यांना मला मारलं. इतकं मारलं, खूप मारलं मला. तिथं असा गोल घेरा घातला, खूप मारलं. जसा पटका मारत की बाथरूम व्हायची मला. पोलीसवाले 10-15 पोलीसवाले होते. आणि ते तुम्हाला दाखवते मी, ते पण दाखवते आणि मला मारलेलं पण तुम्हाला दाखवते मी आता. आणि मग मला कोण केस धरले, पुन्हा पायावर फटके मारित होते. त्याच्या हातामध्ये ते प्लास्टिकचे बांबू जे होते ना त्यानं मला मारित होते. आणि मग मला खेचून त्यानं घेऊन गेले 5:30-6:30च्या दरम्यान मध्ये पोलीस स्टेशनला बाहेर गाडी उभी केली की जसं आतंकवाद्याला कसं ते देताना मी त्याला म्हणाले मला कशामुळे न्यायले, कशासाठी न्यायले तुम्ही, आम्ही काय केले, म्हणजे तुम्ही का न्यायलेत आम्हाला, आम्ही काय म्हणजे कोणत्या त्याच्यामध्ये तुम्ही मला न्यायलेत म्हणून असं बोलू लागले मी त्याला. तर तिथं कसं आतंकवाद्याला कसं असं केस असं धरतात, असं माझ्या गळ्याला धरलं, कोणी केस धरले आणि सरळ मला एका रूममध्ये नेलं. तर तिथं छोट्या छोट्या पोरीला आधीच मारलं. हे प्रियदर्शनी नगर आणि हे नवामुंडा पोलीस स्टेशन मधलं मोंडा आहे मोंडा. हा तर मग मला तिथं नेल्याच्या नंतर आधीच पोरी होत्या, त्या पोरीला पण खूप मारलं त्यांनी. अगोदरच मारलेलं होतं. पोरी भिजलेल्या होत्या. पोरी किती होत्या 13-14 वर्षाच्या अशा पोरी होत्या आणि 3 लेडीज पण होत्या तिथं. त्यांच्या नंतर मग मला त्याने इतकं मारायला सुरू केलं तर 20 मिनिटं म्हणजे 3-4 जेंट्स होते. म्हणजे घोरबंड होता, तुर्नल होता, बरे होता आणि एकाचं नाव मला माहित नाही. 4 पोलीसवाले होते तिथं. एकाचं नाव माहित नाही पण मी बघितलं की ओळखून त्याला. आणि मग त्यानं मारलं मला. त्याच्यानंतर 4 लेडीजला पण मारलं. तेवढं मारलं मला त्या लेडीजला. हा लेडीजला मारलं ते. हा ते थकले की मग लेडीजला सुरू केलं
आणि ते जशा फटक्या मारीत मला, जशा फटक्या मारीत की तसं मला बाथरूम व्हायचं तिथं पण. मग मी त्याला म्हणलं मला बाथरूम आली, ते मला बाथरूम झाली. मी म्हणाले मला बाथरूमला लावल्या तर तुला कशाला सत्य सांगायले आणि मी बाबासाहेबांची मुलगी आहे हे खोटं मी बोलणार नाही. तुम्ही तिथे गेले ते जेंट्स पोलिसांनी मला एवढं मारलं आणि जे ते थांबले त्याच्यानंतर ते देशामध्ये पोलिसला आपल्याला बोलायचा अधिकार आहे, पण आपल्याला मारायचा अधिकार पोलिसला कोणीही दिलेला नाही. हा देश कुणाच्या मनमानीने चालत नाही. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालतो आणि चालणार. त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मी स्वतः ताईंचं बोलणं इथे ऐकलेलं आहे. माझी सगळ्याच संघटनेतल्या जे कोणी सगळे आपले आंबेडकर साहेबांचे जे प्रेमी इथे आपण सगळे बसलेलो आहोत, आपण सगळे एकाच बाजूने आहोत. कोणी वेगळं नाही, कोणी परका नाही, कोणी बाहेरचा नाही. आपली जेवढी ताकद एक राहील तेवढा आपल्याला या अन्यायाच्या विरोधात लढता येईल. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनम्र विनंती आहे की आपण सगळेजण एकत्र बसून एकत्र मिळून आपण पहिलं सरकार दरबारी जाऊया. सरकारला विनंती करूया की बाबा हा अन्याय आमच्या भगिनीवर झालेला आहे, तिला न्याय हा मिळालाच पाहिजे. आणि जर नाही मिळाला तर हा लॉंग मार्च वगैरे तुम्ही काय करताय. पण माझी एकच विनंती पुन्हा मी सांगेन की मी जेव्हा जेव्हा तुमच्या ह्या कार्यक्रमांना येईन तेव्हा मी खासदार म्हणून येणार नाही, तुमची एक बहीण म्हणून मी तिथे येणार. कारण का एक नागरिक म्हणून मला तुमच्याबरोबर आपल्याला ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही. कुठल्याही पक्षाचे लोक सगळ्यांचं स्वागत आहे, सगळ्यांचं स्वागत मान सन्मान करू, पण राजकीय व्यासपीठ नाही. हे एक सामाजिक व्यासपीठ म्हणून राहील. आणि आपण सगळे मिळून बीड आणि परभणी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ज्या हत्या झालेल्या आहेत त्या सगळ्या हत्येंचा जोपर्यंत न्याय मिळत नाही हम सब एक. त्यामुळे आपण पूर्णपणे, मी आज इथे यायच्या आधी पुन्हा एकदा आमची सक्षना कुठे गेली, सक्षना मेहबूब तर बीडलाच राहतात. सक्षना अनेक वेळा त्या देशमुख कुटुंबांकडे तिचं तर आठवड्याला जाऊन ती त्यांना जेवढं तिच्याकडून बिचारीकडून जमेल तेवढं सात्वन करते. कारण त्या मुली तिच्याकडे एक म्हणतात की आमच्या वडिलांना परत आणा. सक्षना म्हणली मी सगळं करू शकते हो, पण मी आधार देऊ शकते, पण तुझ्या बाबाला कसं परत आणू. त्यामुळे जेव्हा जेव्हा सक्षना तिथे जाते तिचा मला संध्याकाळी रडत रडत फोन येतो. ती म्हणली ताई त्या मुलांचे अश्रू नाही हो सहन. काल पण ती त्या कुटुंबाला भेटली आणि त्या कुटुंबाला धाराशिवला ती सगळ्यांना भेटली. म्हणली 1 महिना उलटला ताई पण ते दुःख कमीच होत नाही. आणि त्या अन्यायाच्या विरोधात, मग तो अन्याय बीडमधला असू दे किंवा जो झालेला परभणीचा अन्यायाच्या विरोधात आपण गप्प बसलो याचा अर्थ आपल्याला तो अन्याय मान्य आहे. जो गप्प बसेल तो तेवढाच गुन्हेगार आहे ज्यांनी कृती केली आहे तेवढा. त्यामुळे आपण कोणीही या गोष्टीमध्ये आपण शांततेच्या मार्गाने करायचं. जे करू ते माझी एकच विनंती राहील, जे करू ते संविधानाच्या चौकटीत राहूनच आपण सगळ्यांनी बाबासाहेबांचा आदर करूनच आंदोलन आपण करूया. तुम्हाला जे काही माणुसकीच्या नात्याने नैतिकतेने जे सहकार्य लागेल, जे बायवता आहेतच ते नेहमी आपल्याबरोबर असतात ते पण आणि सगळेच आले. आपली ही पण आली ती काय बाहेरची नाही, तो आपलीच आहेत ना. त्यामुळे सगळे आपण एकत्र आहोत. आपण सगळे एकत्र मिळून न्याय मागूया. आज तुमच्यासाठी ताई पण किती लांबून आले आहेत. त्या सिंदखेड राजाला आम्ही दोघी एकत्र होतो. तिथून आपल्या खडसे साहेबांची लेक आहे ती, त्या मला म्हणाल्या की आपण ताई मी परभणीला तुमच्याबरोबर येणार आणि जो अन्याय होतोय तिथे मी तुमच्याबरोबर ताकदीने इथे लढणारे असा शब्द रोहिणीताईंनीही दिलेला आहे. रोहिणीताई आवर्जून तुम्हाला भेटायला इथे आलेले आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या तुमच्या बहिणी आहोत. मग मी काय, सक्षना काय, मेहबूब काय, रोहिणी, आम्ही सगळे, विजय भाऊ कांबळे आले सगळे, हे फक्त आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढंच आम्ही इथे सांगायला आलेलो आहोत. तुमचं दुःख आम्ही नाही कमी करतो. पांडुरंगाच्या मनात कधी कधी काय असतं असं वाटतं, पण पांडुरंगाने एक आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही सगळं चांगलं काम करा, मी तुम्हाला दर्शन, माझं चांगलं काम केलं तर नक्की कळेल. ही सेवा आहे आपली.
त्याच्यामुळे रामकृष्ण हरी आपण उगाच म्हणत नाही, आपल्या पांडुरंगाची ही सेवा आहे. त्यामुळे आपण सगळे मिळून आपण एकत्र काम करूया आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो भारत अपेक्षित होता तो भारत आपल्याला उभा करायचा आहे. त्यामुळे त्या संविधानासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी विनम्रपणे वंदन करते. ज्या कुटुंबांना या अडचणीच्या काळात खूप ताकद आपण सगळ्यांनी मिळून दिली, तुमचं मनापासून आभार आणि कौतुक करते. आणि ह्या लढ्यामध्ये आम्ही सगळे पूर्ण ताकदीने माणुसकीच्या नात्याने तुमच्याबरोबर आहोत एवढाच शब्द तुम्हाला देते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.